जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक झाली। राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला। प्रत्येक कामाचा दर्जा राखत योजना वेळेत पार पडावी यासाठी आमदार क्षीरसागर यांनी प्रशासनाला सूचना केल्या। महापालिकेकडून सुरू असलेल्या अनेक कामांबद्दल नागरिकांच्या तक्रारी आहेत। कामाचा दर्जा आणि गती यामध्ये सुधारणा झाली पाहिजे अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली। आमदार क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या विविध प्रकल्पांबाबत आढावा घेतला। झोपडपट्टीतील प्रॉपर्टी कार्डचं वाटप, झूम प्रकल्प, हद्दवाढ, आयटी पार्क, महापालिकेकडून आकारण्यात येणारा घरफाळा, पथदिवे, महापालिकेच्या बंद शाळा, वाहनतळ अशा प्रत्येक विषयांबद्दल आढावा घेऊन प्रशासनाकडून करावयाची कामं, त्याची गती याबद्दल सूचना देण्यात आल्या। आमदार क्षीरसागर यांनी शहरातील 64 झोपडपट्ट्यांमध्ये तातडीनं प्रॉपर्टी कार्डचं वाटप करावं। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीनं शासनाकडे सादर करा। शहरातील ओपन स्पेसचं सर्वेक्षण करून लोकांना सोयी सुविधा द्या अशा सूचना केल्या। तर ड्रोन सर्वेक्षण करून नव्या पद्धतीनं घरफाळा आकारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सूचना केली। तसंच कोल्हापुरातील सर्व भागात सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी योजनांची तपासणी करून देखभाल दुरुस्ती वेळेत पूर्ण करावी अशी सूचना केली। तसंच बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळा बीओटी तत्वावर चालवण्यास देता येतील का यासाठी प्रस्ताव सादर करण्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी कमलाकर जगदाळे, रणजित जाधव, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, रमेश पुरेकर, हर्षल सुर्वे उपस्थित होते।